आयुष्य उद्ध्वस्त करी दारू, दारू स्पर्श नका करू असं कायमच ऐकायला मिळतं। कारण दारू ही अशी एक गोष्ट आहे जी अनेकांचं आयुष्य संपवते तर काहींच्या संसाराची राख रांगोळी करते। खून, मारामाऱ्या, लुटमार, दहशत घडवते। दारू पिऊन कोण काय धिंगाणा घालेल आणि दारूसाठी कोण काय करेल याचा काहीच नेम नाही आणि याचाच प्रत्यय नाशिकमध्ये पाहायला मिळालाय। नाशिक रोड सिन्नर फाटा परिसरात फुकट दारू दिली नाही म्हणून चक्क दारूचे दुकानच पेटवून दिल्याची घटना घडली आहे। नाशिक रोड सिन्नर फाटा येथील दारूच्या दुकानाला काल दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास आग लागल्यामुळे परिसरात एकच धावपळ उडाली। नाशिक पुणे महामार्गावर सर्व्हिस रोडवर हिरा वाईन्स या दुकानात सोनू भागवत यानं दुकानातील कर्मचाऱ्यांकडे सकाळी 11च्या सुमारास दारू फुकट मागितली, मात्र कर्मचाऱ्यांनी नकार दिल्यामुळे तो वाद घालून निघून गेला। गेल्या 2 वर्षांपासून त्याची सततची फुकट दारू घेण्यावरून दमबाजी पाहता आणि वादविवाद पाहता दुकानातील कर्मचाऱ्यांनी मनावर न घेता ते आपापले काम नेहमीप्रमाणे करू लागले। परंतु हे भांडण रोजच्यासारखं वाटत नव्हतं, कारण त्यानंतर दुपारी 4:30 वाजेच्या दरम्यान जे घडलं ते धक्कादायक होतं। सोनू भागवतनं अचानक पेट्रोल भरलेली बॉटल आणली आणि हे पेट्रोल काउंटरवर ओतून आग लावली। ही आग इतकी भयानक होती की सिलिंगवरील फॅन पूर्णपणे वितळला। दुकानातील काउंटरवर प्लायवूड असल्यामुळे आग लवकर फैलावली, मात्र कर्मचाऱ्यांनी घाबरून न जाता तात्काळ पाणी ओतून आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत ही आग मोठ्या प्रमाणात पसरली होती। तात्काळ नाशिक रोड अग्निशमन दलाला ही माहिती देण्यात आली। अग्निशमन दल वेळेत दाखल झाल्यामुळे ही आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला, कारण दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात मद्याचा साठा होता आणि या मद्य पदार्थांमुळे आग वाढली असती तर ही आग आटोक्यात आणणं महामुश्किल बनलं असतं। सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी दुकानाचं मोठ्या प्रमाणात लाखोंचं नुकसान झालंय। ही आग आटोक्यात आणल्यानंतर दुकानातील धूर बाहेर काढण्यात आला। घटनेची माहिती समजताच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। दुकानाचे मॅनेजर तरुण सुखवाणी यांनी नाशिक रोड पोलिसात तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयित सोनू भागवत याला अटक केली आहे। सोनू भागवत हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। नाशिक रोड परिसरातील हॉटेल्स आणि इतर ठिकाणी दुकानांमध्ये फुकट मागणारे गुंड प्रवृत्तीचे लोक दुकानदारांना त्रास देत असून दुकानदार भीतीपोटी तक्रार देण्यास पुढे येत नव्हते। मात्र या घटनेमुळे फुकट खाऊ गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिक आणि व्यापारी करत आहेत। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अश्विनी पुरी, नाशिक।